तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे भोपळ्याच्या फुलांची भाजी। चला तर मग सुरुवात करूया। हे पहा, ही अशी भोपळ्याची फुलं असतात मोठमोठी आणि ती आतून आपण बघून घ्यायची असतात। आणि हे मी थोडेसे त्याची भाजी आणली आहे, थोडीशी पानांची सुद्धा। समोर पुढच्या तुकशा आहेत ह्या पहा, एकदम कोवळ्या कोवळ्या असतात। हा छोटासा भोपळा सुद्धा लागलाय त्याला। पूर्ण भाजी स्वच्छ साफ करून धुवून घेतली आहे आणि आपण आता बघूयात आतमध्ये फुलांमध्ये काय आहे का, मुंग्या वगैरे तर काहीच नाही आहे। आणि अशीच भाजी पूर्ण स्वच्छ धुवून घेतली आणि आता ही मी बारीक चिरून घेतली आहे। पहा तर मग किती सुंदर दिसते, ऑरेंज, येलो, ग्रीन, पूर्ण कलरफुल। त्यासाठी थोडं खोबरं घेतलं आहे, ओला नारळ, आणि भरपूर सारा कांदा कापून घेतला आहे आणि मिरची घेतली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आता कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, त्यावर थोडंसं जिरं टाकलं आहे आणि मोहरी टाकली आहे। मोहरी तडतडली, ही पहा मोहरी टाकली आहे। गॅस चांगला फुलच ठेवला आहे जेणेकरून मोहरी पटकन तडतडेल। हे पहा, आणि आपण त्यासाठी आता थोडासा ठेचलेला लसूण टाकणार आहोत, त्याने सुद्धा भाजीला स्वाद छान येतो। वरून आता मी थोडंसं ढवळून घेते, हे पहा। आणि आता त्यामध्ये थोडासा हिंग टाकला आहे। हिंग टाकला की लगेचच आपण त्यावर ढवळून घेऊ आणि लगेचच त्यावर कांदा टाकायला घेऊया। आज मी कांदा व्हाईट कांदा वापरला आहे, त्यामुळे हा असा एकदम व्हाईट व्हाईट दिसतोय, लाल कांदा नाही आहे हा। कांदा आपल्याला आता ढवळून घेऊया आणि चांगला लालबुंद होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। ही अशी भाजी एकदम पारंपरिक भाजी आहे आणि ही भाजी आता कोणाला माहीतही नसेल की असंही फुलांची, त्याच्या तुकशांची भाजी होते। म्हणून तर आज आपण ह्या भाजीची रेसिपी दाखवणार आहे। त्यावर चवीप्रमाणे मीठ टाकते मी। कांदा आपल्याला चांगला लालबुंद होईपर्यंत भाजायचा आहे। कांदा जास्त घेतला आहे कारण ही भाजी आळून एकदम कमी बनते, त्यामुळे कांदा मी जास्त घेतला। आता थोडंसं झाकण ठेवून कांदा भाजायला देऊया। बघूया आता 2 मिनिटांनंतर झाकण उघडून कांदा थोडासा लालबुंद होत आलाय। ह्या भाजीसाठी भोपळ्याचा वेल एकदम छान मस्तपैकी पाणीदार जागेवर असला तर अशा प्रकारची फुलं आणि भाजी पानं मिळतात। भाजी अत्यंत उपयुक्त आहे ही भाजी आपल्या शरीरासाठी, त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा। हे पहा, कांदा आपण ढवळून घेऊया। कांदा कच्चा राहणार नाही, त्यामुळे कसं भाजीला एक चांगलं स्वाद निघतो आणि टेक्स्चर मिळतं कांद्याचं। 2 मिनिटांनंतर परत आपण बघतोय कांदा आता थोडासा लालबुंद होत आला। आता वेळ आली आहे ती भाजी टाकायची। व किती भाजी कलरफुल दिसते, छान वाटते, एकदम ऑरेंज, येलो, ग्रीन कलरफुल भाजी वाटते। आणि कापायला, चिरायला सुद्धा ही भाजी एकदम सोपी आहे। सुरीवर, मी विळीवरच कापली आहे, तुम्ही सुरीवरही कापू शकता। बघा किती कोवळी कोवळी आणि ताजी फ्रेश भाजी आहे, मी सकाळी आणलेली आहे। आता आपण पूर्ण ढवळून घेऊया। पहा भाजी किती जास्त आहे आणि आता ती वाफ लागल्यानंतर एकदम आळून जाते, त्यामुळे कांदा मी जास्त घातला भाजीमध्ये। मिरची टाकली आहे भाजीमध्ये, बारीक चिरून टाकली आहे मिरची, तुम्ही मोठी ठेवू शकता। आणि आता आपण त्यावर वरून किसलेलं ओलं खोबरं टाकणार आहोत। मालवणी जेवण म्हटलं की ओला नारळ, किसलेलं खोबरं आलंच पाहिजे, त्यामुळे भाजीला एक मस्तपैकी गोडी मिळते आणि भाजी खूप चवदार लागते। आता खोबरं आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात। भाजी शिजायला जास्त वेळ घेत नाही कारण भाजी कोवळी आहे आणि एका वाफेवर पटकन होऊन जाणार आहे। कांदा तर आपला भाजलेलाच आहे। पूर्ण मिक्स केल्यानंतर आपण त्याला बघा
भाजीचा स्वाद किती छान निघतोय हे पाहण्यासाठी मी जरा चमचाभर भाजी नाकाजवळ घेऊन पाहिली. खूप छान वाटते. भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागेल. आता त्यावर चिमटीभर मी साखर टाकते आहे. साखरेने ह्या भाजीला लकाकी छान येते आणि चवीला पण छान लागते, अजून छान येते. पूर्ण ढवळून घेतली आणि आता त्यावर आपण 2 मिनिटं झाकण ठेवून देऊयात. 2 मिनिटांनंतर, जास्त मिनिट पण लागत नाही, 2 मिनिटानंतर बघा भाजीला छान वाफ सुटली आहे आणि भाजी पूर्ण शिजून निघाली आहे. ढवळून घेते मी. अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी लागली. तर चला तर मग भाजी आपली झाली आहे. बाय बाय. माझं चॅनल लाईक सबस्क्राईब जरूर करा.